लातूर महापालिका निवडणुकीत झेंजी उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 21 ते 26 वयोगटातील 4 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले. 4 उमेदवारांना लातूर शहर स्मार्ट करायचं आहे. नुसती घोषणा देऊन त्यांना थांबायचं नाही, तर योजनांची अंमलबजावणी देखील करायची आहे. काय आहेत त्यांच्या शहराच्या विकासासाठीच्या योजना पाहूया. लातूर महानगरपालिकेच्या 18 प्रभागातील 70 जागेसाठी निवडणूक सुरू आहे आणि त्या अनुषंगानं अनेक पक्षाकडे अनेक इच्छुकांनी उमेदवारी मागितली. मात्र काही पक्षांनी अतिशय तरुण म्हणजे महापालिकेला पहिल्यांदा जे मतदान करणार आहेत अशा तरुण मतदारांना उमेदवारी दिलेली आहे. त्याच्यातले 4 प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत. राजकारणात यायची इच्छा काय झाली? कारण आता तुम्ही LLB करतायत, मग राजकारणात यायची इच्छा काय? ॲक्च्युली मी बघितलंय, माझे फादर भाजपमध्ये होते. त्यांनी सध्या पण भाजपचेच मेंबर आहे. पण मी बघितलंय का राजकारण कसं असतंय, काय असते त्याच्यात, आणि मला ना ते इंटरेस्ट खूप वाढला. मी जेव्हा माझी एक एज झाली, मला कळायला लागलं का कसं आहे, काय आहे, का बरं होतं ते इलेक्शन्स, वोटिंग, आणि त्यांचे काय काम असतात. मला आहे का मी माझ्या जनतासाठी काहीतरी करावं. त्या विचारानं तुम्ही राजकारणात हो. बरं. परदेशात शिकायला आहात तरी राजकारण करतायत, काय काय? मी फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांवर चालणारी व्यक्ती आहे. तर मी माझ्या ज्ञानाचा वापर हा माझ्या समाजातील बांधवांसाठी मला कसा करता येईल यावर मी नेहमी भर देत असते. आणि ही जी निवडणूक आहे ती त्याचाच एक भाग म्हणून मी पाहते. आणि मी सर्वांना सांगू इच्छिते की राजकारणाकडे जो बघण्याचा दृष्टिकोन आहे, स्पेशली जे शिक्षित वर्ग आहे, तर तो पॉझिटिव्ह असला पाहिजे. आणि तीच समीकरणं बदलण्यासाठी मी याच्यामध्ये पाऊल टाकते. राजकारणात येण्याचं कारण? राजकारणात येण्याचं कारण म्हणजे लहानपणापासूनच थोडं सगळ्यांसोबत म्हणजे राहायची सवय आहे. युवकांचं संघटन मला लातूरमध्ये करायचं आहे. आणि सध्या मी BDO कॉलेजमध्ये सिव्हिल डिपार्टमेंटचा व्हाईस प्रेसिडेंट म्हणून काम करत आहे. तिथं मी विद्यार्थ्यांचं पण प्रतिनिधित्व करत आहे. तसंच मला आता महानगरपालिकेच्या निवडणुकीत यश मिळून मला अनेक युवकांचं संघटन करायचं आहे व लातूरकरांचे एक युवकांच्या पद्धतीनं कसे प्रश्न सॉल्व करता येईल, त्यांचे व्ह्यूज काय असतील, त्यांची एक पद्धत वेगळी असते युवकांची, ती मला सगळ्याला दाखवून द्यायचं आहे. आता राज्यातली सत्ता जी आहे त्याच्यामध्ये जे मित्रपक्ष आहेत ते आता एकमेकाच्या विरोधात आहेत, एकमेकावर आरोप करतात आणि त्याच एका पक्षाचे, सत्तेतल्या पक्षाचे तुम्ही उमेदवार आहात. मी लातूर शहराविषयी बोलेल या संदर्भामध्ये. लातूरमध्ये जो सत्ताधारी पक्ष आहे लातूर महानगरपालिकेमध्ये, तो नेहमीच काँग्रेस आणि BJP राहिलेला आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेस किंवा रिपब्लिकन सेना किंवा इतर जे पक्ष आहेत त्यांना कधीही तेवढे प्रतिनिधित्व हे भेटलेले नाही आहे. तर मी सगळ्यांना अशीच विनंती करू इच्छिते की तुम्ही चेंजला प्राधान्य द्यावे, बदलाला प्राधान्य द्यावे आणि नवीन युवकांना, नवीन आवाजांना किंवा नवीन आयडिओलॉजींना पुढे आणावे. कसं पाहता? आता विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस आहे, वंचित बरोबर तुमची आघाडी पण आहे, मात्र सत्तेतले पक्ष एकमेकाच्या विरोधात लढताना विरोधक त्याला कसं पाहतात? आता मला वाटते की आता सध्या तर महानगरपालिकेची सध्या जी निवडणूक चालू आहे, मी आत्तापर्यंत ह्यापर्यंतचाच विचार केलेला आहे. खरा विचार केला तर मला माहिती आहे, सगळ्यांची जाणीव आहे की वर काय एकमेकांबद्दल काय विरोधतात, काय त्यांच्यात आज भांडणं चालू आहेत, कोण इकडं कोण तिकडं, हे सगळं मला माहिती आहे. पण ह्याच्यात कुठेतरी आपला जे सामान्य नागरिक आहे त्याचं नुकसान होत आहे असं मला वाटते. मग आता जे आमच्या वॉर्डातले जे नगरसेवक आहेत ते पण त्यांचं काही कळत नाही, कधी इकडं असतात कधी तिकडं. बरं, जरी नसले तर ते इंटरनली कोणत्या तर ह्याला अटॅच असतात किंवा त्यांचं आतून त्यांना सेटिंगचं राजकारण असं मला वाटते. पण ह्याच्यात आता मी आमच्या वॉर्डात बघतोय ना की त्यांचं काही योगदान नसते, काही नसते. एक मला सगळ्यांना अवेलेबल होण्यासाठी मला या संधीचं सोनं करायचंय. अशी परिस्थिती आहे सध्या की विकासाला गतीच नाही आहे, विकासच केलेला नाही. पाईपलाईन नळाची आहे पण नळाला पाणीच नाही. अंजलीनगर ह्या भागामध्ये आता मी डोर टू डोर कॅम्पिंग केली. तिथं असे प्रश्न निर्माण झालेले आहेत की नळाला पाणीच येत नाही, त्यांना तिथून त्यांच्या दुसऱ्या गलीत जाऊन पाणी भरावं लागतं. किती मोठा प्रॉब्लेम आहे. ते सगळे लोक, नागरिक काय समस्या घेऊन नागरिकांचं म्हणणं एवढंच की आम्हाला गटरी नाली दुरुस्त बरोबर केले पाहिजे, लाईटीचे खांब नाही आहेत तावरजा कॉलनीमध्ये, बिलाल मस्जिदच्या साईडच्या.
लाईटच नाही आहे त्या प्रभागामध्ये, खांबच नाहीत रोडला, रोडच नाही आहे, गटर आहे तर गटर पूर्ण तुंबलेली. आत्ता पण जाऊन बघितलं तर ते आपल्याला दिसून जाईल. मला एवढा विश्वास आहे भारतीय जनता पार्टी ना, जे नेतृत्व आहे ना, खूप खंबीर नेतृत्व आहे की ते कामाला गती देईल. म्हणून मी भारतीय जनता पार्टीवर एवढा विश्वास ठाम करतो की तिथं मला माझा प्रभाग मला निवडून देईल आणि आमच्या प्रभागाचा विकास होण्यासाठी भारतीय जनता पार्टी हे माझ्या पाठीशी आहे, एवढं सांगू इच्छितो. काय समस्या लोक तुम्हाला सांगतात की ज्यावेळेस तुम्ही प्रचारात असता? आता 6 दिवस झालं आमचा प्रचार चालू आहे आमच्या प्रभागामध्ये. खूप काही कॉलन्या कव्हर झाल्या. पर आता मी ज्यावेळेस बघतोय एक सामान्य नागरिक म्हणून मी बाकीचे सांगण्यापेक्षा मी माझ्या घरच्याच आधी समस्या सांगतो. पाण्याची दिवस आहे फिक्स, पण टाईम फिक्स नाही आहे. त्यामुळं टाईम फिक्स नाही आहे पाणी येण्याचं. त्यामुळं आमचं घरचं त्या दिवशी सगळं शेड्यूल चेंज असते. कारण की पाणी येण्याची वेळ फिक्स नसल्यामुळं त्यानुसार बाकीचे कामं ॲडजस्ट करावं लागतात. ते एक प्रॉब्लेम आहे. आता घरासमोर लाईट महिनाभर बंद असतात, महिनाभर चालू असतात. याचा आमच्या घरी त्रास होते कारण की फोकस डायरेक्ट घरातच येतोय ना त्याचा. ती एक प्रॉब्लेम आहे. रस्ते आज तुम्ही बघितलेत सगळे उखडून ठेवलेत त्या ड्रेनेजच्या ह्याच्यासाठी. आज ते काम चालू आहे, पण त्याच्यावर पटकन लगेच त्याच्यावर सोल्युशन काढत नाही आहेत. त्याचाही लोकांना आज त्रास होत आहे. काही लोकांचं घर आज काय झाले, रस्ता वर आहे आणि त्याची घर खाली आहे. मग त्यांना त्या गोष्टीचा खूप त्रास होईल. मग पाणी घरात येणे हा मी बघितलोय. मी म्हणजे आता 6 दिवसाच्या प्रचारात हे मला सगळं दिसायले. मग मला वाटायले कुठं तर आता खरंच बदलाची गरज आहे. म्हणून मला तर उत्सुकता आहे की आता मी पटकन कधी उतरेल आणि पटकन कधी काम करायला लागेल ही मला उत्सुकता आहे. लोकशाही सक्षम कशी होत असते तर ते अशा तरुणांपासून, कारण ते तरुण जर राजकारणात उतरले आणि त्यांना लोकांचे प्रश्न कळले, लोकशाहीची मूल्य कळली, तर लोकशाही समृद्ध होत असते. निशांत भद्रेश्वर, ABP माझा, लातूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.